दखल उदय वार्ता बातमीची। अखेर मौजाबंदी गावात पोहोचली विद्युत वितरण कंपनीची डीपी। रिसोड तालुक्यातील मौजाबंदी या गावातील विद्युत वितरण कंपनीची डीपी जळाल्यामुळे मागील 15 दिवसापासून गाव अंधारात होते। संबंधित प्रशासनाला माजी उपसरपंच रामजी नागरे यांनी वारंवार लेखी तोंडी तक्रार देऊनही त्यांच्याकडे तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे मौजाबंदी गाव अंधारात या शीर्षकाखाली उदय वार्ता न्यूजने बातमी प्रकाशित केली। वीज वितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी आज दिनांक 23 मे 2024 रोजी गुरुवारला विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह डीपी मौजाबंदी या गावात नेऊन पूर्वीच्या जळालेल्या डीपीच्या जागेवर नवीन डीपी लावून गावात अंधाराचे साम्राज्य संपुष्टात आणून मौजाबंदी गाव प्रकाशमय केले। विद्युत वितरण कंपनीच्या वतीने मौजाबंदी या गावात डीपी बसवल्याने गावातील सर्वसामान्य नागरिकास माजी उपसरपंच रामजी नागरे यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यासह उदय वार्ता न्यूजचे आभार मानले। यावेळी मौजाबंदी येथील नागरिकांसह वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम।